परिचय करून देतो। सर्वप्रथम सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री श्रीयुत विकासजी जुगादे हे विवेकजी जुगादे हे नागपूरचे आहेत आणि सहकार भारतीचं या कार्यक्रमाचं सर्व सूत्रसंचालन आणि 21-22च्या कार्यक्रमाचं सर्व माहिती ते आपल्या स्वतःला सगळ्यांना देतील, आपल्याशी संबोधतील। माझे शेजारी आहेत श्रीकांतजी पटवर्धन, हे सहकार भारतीचे कार्यालयाचं सर्व कामकाज पुणे या ठिकाणाहून पाहत आहेत। त्याचबरोबर या शेजारी आहेत अभिनाथ शिंदे, आपण ऐकून आहात, आपण सर्वांना परिचित आहे। नगर जिल्ह्याचे सहकार भारतीचे प्रमुख आहेत आणि त्यांची व्यंकटेश मल्टीस्टेट पतसंस्था आहे, त्या संस्थेचे ते संस्थापक आहेत, अधिवेशनाचे सहप्रमुख आणि या अधिवेशनाचे ते सहप्रमुखही आहेत। त्याचबरोबर शेजारी श्रीयुत वासुदेवराव काळे ते श्रीरामपूर येथील आहेत, सिद्धिविनायक पतसंस्था आणि त्या ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत आणि सहकार भारतीचे नगर जिल्ह्याचे उत्तर विभागाचे ते प्रमुख आहेत। असे या ठिकाणी सहकार भारतीचे सर्व माहिती व या अधिवेशनाची माहिती या ठिकाणी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री श्री विवेकजी जुगादे यांनी आपल्याला सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो। खूप प्रचंड मोठा आणि ऐतिहासिक आणि भव्य दिव्य इव्हेंट हा शिर्डीमध्ये होत आहे, तो म्हणजे सहकार भारतीचा। सहकार भारतीचं त्रैवार्षिक अधिवेशन हे 14वं आहे। म्हणजे सहकार भारतीची स्थापना 1978 मध्ये झाल्यानंतर हे 14वं अधिवेशन शिर्डीमध्ये या साईनगरीमध्ये आम्ही घेतो आहे। मागचं अधिवेशन आपलं 3 वर्षापूर्वी म्हणजे 2021 मध्ये आळंदीला झालं होतं। दर 3 वर्षांनी हे अधिवेशन होत असतात। यावेळेला आम्ही शिर्डीची निवड केलेली आहे आणि हे अधिवेशन 21 आणि 22 सप्टेंबरला साई पालखी निवारा शिर्डी या ठिकाणी संपन्न होणार आहे। या अधिवेशनाची विशेषता अशी असते की हे संघटनात्मक अधिवेशन असतं। साधारणतः सहकार भारतीचं जे कार्य आपलं महाराष्ट्रात आहे ते संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये आणि जवळजवळ 350 तालुके आपले आहेत, त्याच्यापैकी 325 तालुक्यांमध्ये सहकार भारतीचं काम आहे। या सहकार भारतीच्या प्रत्यक्ष कामामध्ये जे आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहतात त्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं हे अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये जे दायित्ववान कार्यकर्ते आहेत, ज्यांच्यावर कुठली ना कुठली सहकार भारतीची जबाबदारी आहे, असे संपूर्ण महाराष्ट्रातनं 1,500 कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनाचं उद्घाटन 21 तारखेला आपल्याला आत्ताच माहिती आहे की नवीन केंद्रामध्ये जे सरकार आलं तर सहकार मंत्री म्हणून अमितभाई शहा हे आधीपासूनच होते, पण आता सहकार राज्यमंत्री केंद्रीय मुरलीधर मोहोळ जे आपले पुण्याचे खासदार आहेत ते सहकारिता राज्यमंत्री केंद्राचे झाले आहेत। त्यांच्या हस्ते 21 तारखेला 11 वाजता साई पालखी निवारा या अधिवेशनस्थळी या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे। यावेळेला प्रमुख अतिथी या नात्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मान्य श्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित राहतील। त्याचप्रमाणे स्थानिक आमदार मान्य श्री आशुतोषजी काळे हे सुद्धा उपस्थित राहतील। सोबतच महाराष्ट्राचे सहकार आयुक्त मान्य श्री दीपकजी तावरे हे सुद्धा उद्घाटन सत्राला उपस्थित राहतील। साधारणतः 1.5 ते 2 तास हे उद्घाटन सत्र चालेल आणि त्यानंतर दुपारी आम्ही मीडियाशी रिलेटेड एक सत्र आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकरता ठेवलं आहे। न्यूज 18 लोकमतचे जे संपादक आहेत मिलिंदजी भागवत हे या अधिवेशनाला संबोधित करणार आहे आणि साधारणतः आपण सगळ्या संघटनेमध्ये काम करत असताना मीडियाची आपल्याला आवश्यकता कशी पडते आणि मीडियाची सध्याच्या परिस्थितीमध्ये भूमिका काय आहे असं सत्र मिलिंद भागवत हे घेणार आहेत। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये श्री प्रकाशजी पाठक हे उत्कृष्ट व्याख्याते आहेत, वक्ते आहेत, देश विदेशांमध्ये त्यांचं भाषण अतिशय प्रसिद्ध आहे। कार्यकर्ता आणि संघटन या विषयावर प्रकाशजी पाठक मार्गदर्शन करणार आहेत। संध्याकाळचा आमचा कार्यक्रम अतिशय विशेष कार्यक्रम आहे। आपण संध्याकाळी 6 वाजता जो कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये दर 3 वर्षांनी या अधिवेशनामध्ये पुरस्कार देत असतो। सहकार क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला आपण दर 3 वर्षांनी या अधिवेशनामध्ये सन्मानित करतो। यावेळेला आपण आमदार प्रकाश अण्णा आवाडे हे इचलकरंजीचे अपक्ष आमदार आहे। सहकार क्षेत्रात त्यांचं प्रचंड मोठं काम आहे आणि साधारणतः राजकीय क्षेत्रातनं थोडंसं बाजूला होऊन आता सहकार क्षेत्रात ते स्वतःला झोकून देणार आहेत।
त्यांचं साखर कारखान्यापासून, एज्युकेशनपासून, टेक्स्टाईल मिलपासून, बचत गटांपासून भरपूर मोठं सहकाराचं काम आहे. त्यांना आम्ही हा कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले, जे सहकार भारतीचे पहिले अध्यक्ष होते, त्यांच्या नावाने आम्ही हा पुरस्कार देतो. स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार हा यावेळेला प्रकाश अण्णा आवाडे यांना आम्ही देण्याचं जाहीर केलं आहे. 51,000 रुपये रोख आणि मानपत्र, सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्कार देण्याकरता हरिभाऊ बागडे, जे आतापर्यंत महाराष्ट्रात काम आपण सगळेजण ओळखतात, परंतु आता जे अलीकडेच 1.5 महिन्यापूर्वी राजस्थानचे राज्यपाल झाले आहेत, हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. हरिभाऊ पूर्ण दिवसभर 21 तारखेला आपल्या अधिवेशनात राहणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी या नात्याने आपल्या राज्याचे महसूल मंत्री आणि स्थानिक आपले पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, प्रमुख अतिथी या नात्याने. विशेष सांगायची गोष्ट झाली तर हरिभाऊ बागडे हे सहकार भारतीचे 1982 मध्ये महामंत्री होते. म्हणजे जसा मी आता महाराष्ट्राचा महामंत्री आहे, तसे 1982 मध्ये ते महामंत्री होते. त्याच्यानंतर ते आमदार झाले, मंत्री झाले, विधानसभेचे अध्यक्षही होते काही वर्ष, आणि आता ते राजस्थानचे राज्यपाल झाले. आणखी योगायोग असा आहे की मागच्या आळंदीच्या अधिवेशनामध्ये हा पुरस्कार दिला होता, अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार हा हरिभाऊंना मागल्या अधिवेशनात दिला होता. यावेळेला त्यांच्याच हस्ते आम्ही प्रकाशजी आवाडे यांना हा पुरस्कार देतोय. अतिशय चांगला योगायोग हा यावेळेला आमचा जुळून आलेला आहे. साधारणतः पहिल्या दिवशीचं सत्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आमची पंचवार्षिक निवडणूक असते. साधारणतः लोकशाही सगळ्या संघटनेमध्ये असल्यामुळे सहकार भारती सुद्धा ती कायम आहे. त्याच्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये अध्यक्ष आणि महामंत्री याची निवडणूक होत असते. 3 वर्षांनी आमची पूर्ण कार्यकारिणी बदलते. त्याच्यामुळे या अधिवेशनामध्ये पुन्हा नवीन कार्यकारिणी येईल. सकाळच्या सत्रामध्ये साधारणतः ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही एक ठरावाचं एक वेगळं सत्र घेत असतो. याच्यामध्ये सहकार क्षेत्राच्या विविध सेक्टरमध्ये नेमकं काय चाललं आहे सध्या, आणि त्याच्यावर सहकार भारतीचं काय म्हणणं आहे किंवा सहकार भारतीची काय भूमिका आहे, किंवा राज्याकडे आणि केंद्राकडे या सहकारितेविषयी कुठल्या समस्या आहे, कुठले प्रश्न आहे, त्याचे ठराव आम्ही 10 ते 12 घेत असतो वेगवेगळ्या सेक्टर वाईज. आणि मग ते ठराव पारित करून त्याचं निवेदन आम्ही केंद्र शासन आणि राज्य शासनाला देतो. आणि या सहकारितेचे वेगवेगळे प्रश्न कसे सुटतील याच्याकरता आम्ही हा प्रयत्न करत असतो. हे सत्र झाल्यानंतर मग नवीन कार्यकारिणीची घोषणा होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये, आणि त्याच्यानंतर या अधिवेशनाचा समारोप सुद्धा होणार आहे. या अधिवेशनामध्ये आपल्या देशाचे, म्हणजे जसं हा महाराष्ट्राचं आपलं काम आहे तसं राष्ट्रीय स्तरावरचं जे आपलं काम आहे, तर राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदयराव जोशी हे सुद्धा 2 दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आपले राष्ट्रीय संघटन मंत्री माननीय संजयजी पाचपोर हे सुद्धा समारोपाला सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक, जे आपल्या सहकार भारतीच्या पहिलेच्या काळात संस्थापक सदस्य होते, म्हणजे 1978 पासून जे सहकार भारतीचं काम करत आहेत, आणि सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे संचालक आहे माननीय श्री सतीशजी मराठे हे सुद्धा या अधिवेशनाला मार्गदर्शन करणार आहेत. साधारणतः वेगवेगळ्या सेक्टरमधले सगळे कार्यकर्ते, जवळजवळ 1,500 कार्यकर्ते, मग याच्यामध्ये बँकांमध्ये काम करणारे आमचे कार्यकर्ते असतील, पतसंस्था सेक्टरमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, हाऊसिंगमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, बचत गटामध्ये कार्य करणारे काम असतील, मच्छीमार सहकारी संघटना आपल्या त्याच्यामध्ये काम करणारे आहेत, साखर कारखान्यामध्ये आहेत, मजूर सहकारी संस्थांमध्ये आहेत, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य दुग्धमध्ये आहेत. जितकेही आपले सहकारितेशी आयाम आहे, जेवढे सेक्टर आहे, त्या सगळ्या सेक्टरमध्ये सहकार भारतीचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालतं. आणि म्हणून केवळ पदाधिकारी कार्यकर्ता अधिवेशन म्हणून सुद्धा जवळजवळ 1,500 कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 2 दिवस सहकाराचं मंथन या ठिकाणी होणार आहे. सहकाराच्या ज्वलंत समस्यांवर या ठिकाणी उपाय शोधले सांगणार आहेत, आणि जे मंत्री महोदय येणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही काही सजेशन्स देणार आहेत. सोबत राहून काम करायचं आहे, आणि त्या पद्धतीने हे 2 दिवस अधिवेशन चालणार आहे. सहकार भारतीची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे आणि वेगळी आहे. सहकार भारती ही स्वयंसेवी संघटना आहे. कुठल्याही राजकीय पक्षाची सहकार भारतीचा संबंध नाही, आणि म्हणून सहकार भारतीच्या प्रत्येक कार्यक्रमात
विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री हे हजेरी लावतात। सोबतच विविध राजकीय ज्यांची विचारधारा आहे ते सगळी विचारधारा ते बाहेर सोडून सहकार हा एक ज्वलंत आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो आवश्यक विषय आहे तो घेऊन या सहकार भारतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात। सगळ्या पक्षांचे सगळ्या विचारधारेचे लोक सहकार भारतीमध्ये आहेत आणि सहकार चांगला व्हावा, बळकट व्हावा आणि भ्रष्टाचार मुक्त व्हावा याकरता आम्ही सतत प्रयत्न करत असतो। महाराष्ट्रामध्ये सहकार भारतीचं काम अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्याचाच परिणाम असा की जवळजवळ 1,500 कार्यकर्ते 2 दिवस या ठिकाणी उपस्थित राहतील। सहकाराच्या सर्व प्रश्नांवर उत्तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतील। मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बंधूंनी 2 दिवस या आमच्या अधिवेशनात उपस्थित राहावं, आम्हाला प्रसिद्धी द्यावी, कारण आपल्या प्रसिद्धीमधनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी सगळी जाणार आहे। त्या ठिकाणी तर पत्रकार परिषदा झाल्या, परंतु सगळ्यांच्या नजरा आता शिर्डीकडे लागलेल्या आहेत, कारण आम्ही याला म्हणतोय की हे ऐतिहासिक आणि भव्य दिव्य अधिवेशन आहे। त्याच्यामुळे आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या सहकार्याने हे अधिवेशन आमचं चांगलं निर्विघ्नपणे पार पडेल, आम्हाला चांगली प्रसिद्धी मिळेल आणि त्या प्रसिद्धीचा या संपूर्ण महाराष्ट्राचा सहकार क्षेत्राला फायदा होईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आणि 2 दिवस आपण सर्वांनी या अधिवेशनामध्ये यावं, आमच्यासोबत राहावं। नेमकी सहकार भारती काय आहे हे जोपर्यंत आपण आमच्यासोबत राहणार नाही तोपर्यंत कळणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण देतो, आपण सर्वांनी या कार्यक्रमाला योग्य ती प्रसिद्धी द्यावी। साधारणतः 3 वर्षांनी अधिवेशन झाल्यानंतर आमचं राष्ट्रीय अधिवेशन सुद्धा आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये 6, 7, 8 डिसेंबर महिन्यामध्ये अमृतसरला होणार आहे। तर हे राष्ट्रीय अधिवेशन असतं, त्याच्यामध्ये संपूर्ण देशभरातले पदाधिकारी उपस्थित राहतात। साधारणतः 4,500 ते 5,000 संख्येचं आपलं हे अधिवेशन होत असतं। पुन्हा एकदा सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। थोडासा उशीर झाला परंतु आपण सगळे थांबले, आमचा विषय ऐकून घेतला, आम्हाला सहकार्य तुम्ही या 2 दिवसात करणारच आहे। एकदा पुन्हा सर्वांचा आभार प्रकट करतो। आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। संपूर्ण पत्रकार परिषद आपण व्यवस्थित ऐकून घेतली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन संपूर्ण सहकार भारतीच्या वतीनं मनापासून आभार मानतो। आपण सर्वजण या पत्रकार परिषदेच्या 2 दिवसाच्या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्या आणि सहकार जो सगळ्यांना दिली बिना सहकार नाही उद्धार हा तुम्ही मूलमंत्र आहे सहकार भारताचा, हा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो। पुन्हा एकदा सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। आजच्या या पत्रकार परिषदेला विवेक जुगाले सर यांनी संबोधित केले, त्यांचे मनापासून आभार मानतो। आजच्या या अधिवेशन करून रविकांत बोरावके सर यांचे मनापासून आभार मानतो। तसेच वासुदेवी काळे सहकार भारती उत्तर क्षेत्र त्यांचे मनापासून आभार मानतो।